ऍक्च्युली आमचा घोळ होतोय ते मागचे आमचे जे ग्रुपवाले आहेत ना ते म्हणताय की इकडच्या हॉटेलला थांबा आणि आम्ही हॉटेल शोधतोय पण आम्हाला भेटतच नाहीये ते पंजाबी 777. आम्ही 2 हॉटेलमध्ये थांबलो आणि परत गाडी बॅक घेतली. एका हॉटेलमध्ये थांबायला लागणार होतो तर समोरच्याला म्हटलं बाबा तुझा पोपट नको व्हायला म्हटलं. तर बघू आता कुठल्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. हे बघा हे हॉटेल आलं आमचं. अरे पण आपण पुढे चाललोय. आम्हाला टर्न घ्यावं लागेल ना इकडून आगसऱ्या. आम्हाला जे हॉटेल जिथं जेवायचं होतं आय भेटलं आम्हाला. सापडलं आम्हाला. जिथं जेवण करायचं होतं ते सापडलं आम्हाला. पंजाबी 777. ते इथं 777 आहे पुढं. भेटलं बाई एकदाच हॉटेल. पंजाबी रसोई 777 हे पाहिजे होतं आम्हाला हॉटेल. ऍक्च्युली मागे होतं पंजाबी. साऊथ इंडियन पण आहे इथं. बंद आहे यार. ऍक्च्युली ना काय झालं बाहेरचं खाऊन आता वैतागले सगळे वैतागले बाहेरचं खाऊन. कधी घरचं जेवण खाताय असं झालंय सगळ्यांना. चला असं आहे का मग. बघ कशी मला नक्कल करून लागते. ती म्हणती ते वाढणारे माणूस येत आहेत ना वेटर ते मला बघत होती अशी म्हणती ती. तुझी एवढी नजर होती का माझ्याकडं. असं आहे का. तर आता आम्ही एक थाळी मागवलेली आहे कारण की असं सगळं वेगवेगळं घेतलं ना मग ते मुली काय करतात घेतात हौशीनी पण खात नाही. इकडचं कसं टेस्ट आपल्या इथल्यासारखी टेस्ट नसते. आपलं तर पुण्यासारखी टेस्ट नसते आपली. तर त्यामुळेच मग आम्ही म्हटलं आता ह्यावेळेस काय करावं. एकच थाळी आम्ही मागवलेली आहे. आता एक थाळीमध्ये बघूयात जर वाटली गरज तर एक्स्ट्रा थोडंसं मागून घेऊ आणि त्यानंतर याचं झाकण लाव याचं झाकण लाव पडेल. आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघा. इकडचा व्ह्यू खूप सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे इथले हॉटेल आणि ती जागा ना खरंच खूप सुंदर वाटते यार. सगळे डोंगर सगळा डोंगर भाग आहे हा इकडचा. आणि इकडं हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलेलो आहोत. बाकीचे जे होते म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जेवण मागवतो आणि आपल्या पद्धतीने पेमेंट करतं म्हणजे. आणि आम्ही पण असंच करतोय. तर आता बघूयात थाळी कधी येते. भूक लागलेली आहे. जवळपास 1:45 झालेलेच आहेत. आता जेवण करू आणि सरळ मग धर्मशाला. रात्री मग तिथं स्टे राहील. उद्या दिवसभर तिथं फिरायचं स्टे करायचं आणि त्यानंतर मग अमृतसरला निघायचं. सो इथं मुलींना थोडेसे फ्रेंच फ्राईज मागवलेले आहेत. तर त्यांना फ्रेंच फ्राईज फार प्रमाणाच्या बाहेर आवडतात. ही डिमांड होती श्रेयाची. शिवची नव्हती बिचारी माझी गरीब गाय. हा कोणती गाय पाळून ठेवली असं आहे ना. तू पण आहे ना. आता आम्ही जेवण करतो. आमची थाळी आली की मी तुम्हाला दाखवते कशी ही थाळी. हे बघा ही थाळी आहे. पापड इकडे ठाणार होऊन जाईल तो. ओ ते रोटी आहेत आणि आता आम्ही जेवायला बसतो. तर चला तुम्ही पण या जेवायला. बरोबर आहे. त्याच्यामुळे घरचं जेवण चांगलं असतं बरोबर की नाही. बायकोच्या हातचं हो ना. कोणाचं भाऊंचं ना. रोज वडापाव भजी प्लेट. नाही यांचा वीकेंड ठरलेला असतो बरं का. हा शुक्रवार ते आमच्याकडे महत्वाची मीटिंग असतात. काय ऑफिस मध्ये काय बायकांना फोटो टाकतात आम्ही काय काय खाल्लं. हो लय भारी लोक. त्याच्यामुळे म्हणते घरचं जेवण बेस्ट जेवण असतं. आता इथं आम्ही हॉटेलमध्ये आलतो. जाऊ दे आता काय बोलू. आमच्या राईसमध्ये नेमका कॉक्रोच निघाला. आम्ही ती प्लेट चेंज करून घेतली पण ते जेवूशीच वाटलं नाही. आम्ही ते जेवणच सोडून दिलं. याने तर खायचंच सोडून दिलं. तर आम्ही इकडे आलो तो. कसा होता क्रिस्पी कांदा का बघा आता हे म्हणताय भातामधला कॉक्रोच क्रिस्पी होता. क्रिस्पी कांदा बघ ऐका. स्वतःने जेवण सोडून दिलंय.
असं आहे का? दुपार कमी जेवतो. हा दुपार तर कमी जेवतो. ऑफिसमध्ये आम्ही 2 चपात्या खातो, म्हणजे भरपूर आहे. आपण इथं येणार नाही त्यामुळे सांगून देते मी. बघत जेवण होतं पंजाबी. तर जेवण झालेले आहेत आणि सगळेजण गप्पा मारत आहेत. पुढचं डिस्कस कसं करायचं, पुढचं प्लॅनिंग कसं करायचं ते ठरवत आहेत. हे ड्रायव्हर आहेत, हे यांचं ठरवतात काय करायचं काय नाही. अजून 2 तास आहे धर्मशाला, त्यानंतर मग आम्ही पोहोचू. तर थोडासा ब्रेक घेत जात आहोत. आता थोडंसं चहा पाण्यासाठी थोडंसं थांबलेलो आहोत. तर थोडंसं चहा पाणी घेतो, थोडंसं पाय मोकळे करून घेतो, त्यानंतर मग पुढचा प्रवास करतो. काय ग शिव, बस बेटा बस. शिवचा अवतार बघा. शिव ते काढ ना अंगातलं, गरम होतंय ना आता. इकडे 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 इकडे. तुझं नाव सांग. प्रज्वल आहे का? तुला काय म्हणतात सगळे? काय पूर्ण व्यवस्थित. तू कसं करतो मला ऍक्शन करून दाखव. ऍक्शन. ढुंग्या. तू असं कसं केलं तर असं. व्हेरी गुड. आम्हाला ना काय करतोय, आमची गाडी कशी ती आहे ना तिकडची एक म्हणजे 2 गाड्या. ह्या गाडीमध्ये आम्ही 3 फॅमिली बसलोय आणि त्या गाडीमध्ये 3 फॅमिली 3-4 काय असतील बहुतेक, मला काही लक्षात नाही आहे. पण अशा ह्या आमच्या 2 गाड्या आहेत. तर आमची मागं पुढं गाडी असली ना तेव्हा त्यांची गाडी पुढं असली ना तो मागून खिडकीतून यांना हे करतो हे ना औषध पप्पा. यांचं तर लक्षच कधी राहत नाही. तुम्हाला कशी इशारे करतो तो हॅशटॅग ढुंग्या. लय भारी करतो तो, डान्स पण करत होता यांना बघून. तर आता इथं चहा घेतो आणि त्यानंतर मग निघतो आम्ही पुढच्या प्रवासाला. खेळून घ्या झोका खेळा. श्रेयाला वॉमिटिंग सारखं होतंय. कुठं बस मग. हा. आणि जेव्हा तुमची पुढं होती ना तेव्हा हॅशटॅग ढुंग्याला भारी करत होता, नाचत होता आम्हाला बघून. अजून आम्हाला आहे 3:30 नाही 2:45 तास आहे. आता आम्हाला इथं आहे 2:45 तास लागणार आहेत धर्मशालाला जाण्यासाठी. आणि आम्ही इथं थोडंसं चहा पाण्यासाठी थांबलो होतो. तर थांबत असं प्रवास करत आहोत. तर सगळेजण इथं बसलेले आहेत आणि हायवे तुम्ही इथं बघतो त्या निसर्ग इतका सुंदर निसर्ग आहे ना, इतकं सुंदर वाटतंय. मस्त असं व्ह्यू आहे तिकडे जाता सगळं डोंगर भाग आहे, खूप सुंदर वाटतंय. आणि मेन म्हणजे त्रास होत नाही मला. तर शहराला थोडंसं नॉर्मली वाटतंय. आम्ही सकाळी गोळी घेतली ती नाश्ता करून, पण मेन म्हणजे तो हॉटेलमध्ये नाश्ता प्रॉपरली नव्हता. पण नाश्ता जर एकदा प्रॉपरली झाला ना मग त्रास होत नाही प्रवासामध्ये. पण नाश्ता नसल्यामुळे थोडंसं मला आणि तिला थोडासा त्रास सुरू झाला होता. पण ज्या ताई आहेत ना त्या कोंडेताईंच्या वहिनी, तर त्यांनी गोळी दिली होती. तर त्याच्यामुळे थोडंसं कवर झालेलं आहे. आणि संत्री घेतली, ती संत्रीमुळे पण बऱ्यापैकी फरक पडतो. तर आता आम्ही इथे चहा घेतो आणि त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू करतो. काय झालं ग? काय मी खाली चालले होते ना, वॉशरूमला गेलो तर चिठ्ठीच नव्हती घातली. मला येऊन नको चट्टी घालून द्या. हिचं काय म्हणला, इथं तोंड बघा. हिला तर काही दिसलं का पप्पा घ्या, पप्पा हिला काही दिसलं का घ्या. पप्पाला तर चालले का गट्ट्यासारखं दिसतो. कोण? हा नाही तसं नाही. विरांश टाईप वाटतो, विरांश सारखा. विरांश माझ्या भावाचा मुलगा आहे ना, असाच आहे जवळपास दिसायला. तर इथं चहा आलेला आहे. 5,500ची क्रीम आहे, जडीबुटी आहे, शिलाजीत टाकले. हा तो सकाळ भेटला ना तुम्हाला. एक जण आला माझ्याकडे, तिथे भेटला. म्हणला
सर आपका एक पेट कम कर देगा, पेट कम करने की दवा मत बोलना, बढ़ाने की बोल, बढ़ाने की बोल। एक तुले भारी होतं नाही का सर आता तू असं चेहऱ्यावरचे हावभाव तुला असं वाटलं गपचूप आणता नाही का हसतच होता तो गपचूप आणला आपलं एसी मध्ये कंटिन्यू चालू बाबा, त्यामुळे काय एसी आमचा कंटिन्यू, तुम्ही एवढं धुळीत आले आमच्या एसी कंटिन्यू. आणि आम्हाला मोकळा आवडतो. लहान एसी नाही, 1,000 रुपये देते आम्ही, काय त्याला म्हणता कंटिन्यू एसी लावायची. आम्ही 500 रुपये एसी लावतो, म्हणजे तुमच्याकडे वकील आहेत. हॅशटॅग ढुंग्या गेला, तो गेला तिकडे गेला बघा. हॅशटॅग ढुंग्या आहे तो. अहो क्रीम आहे ना, कावळ्याची शेण आहे म्हणून काही काय सगळे तोंड धुतय. जशी चेहऱ्यावर पाणी मारून फ्रेश होशील. जा थोडं नको ए बाई जा थोडस चेहऱ्यावर पाणी मार, फ्रेश वाटेल. श्रेया एसी वाल्याने सगळं तोंड द्यावं लागले, रावले वाईट झालं. हा एसी जास्त झालं वाटतं, एसी वाला केला सगळ्यांचा. एसी वाल्याने सांगितले तोंड धुतले. जशी बरं वाटते वहिनी मारलं का. गाडी झाली आहे गरम आणि 10 घंटे सोपं आहे का. 10 घंटे गाडी चालती लगातार. तरी आम्ही थोडंसं स्टॉप घेत आलो. स्टार्टिंगला वैष्णवी मातेचं मंदिर बघितलं आणि लगातार 10 तासाचा प्रवास, म्हणजे 10 वाजता आपण हॉटेल सोडलं होतं ना, मनालीचं 10 वाजता हॉटेल सोडलं होतं. लगातार ती गाडी चालू आहे, तर ते आता थोडंसं प्रॉब्लेम देते. गरम झाली का नाही, रिजनरेशन सांगतात गाडीचं. रिजनरेशन. मग आता काय करायचं. 5-10 मिनिटं थांबावं लागतं इकडे. चालू का केली मग परत थांबून घे मला थोड्या वेळ. थोडंसं गार झाली की मग जाता येतं ना पुढं. आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती का, सरळ रस्ते नाहीच आहेत. थांबा 2 मिनटं. हां श्रेयाने कडक झोप काढलेली आहे एकदम मस्त. मुंग्या आल्या असतील तिच्या पायाला. हा ती लगातार आता झोपलेली होती ना. पाय झटक थोडं, पाय झटक, बुटं काढून घे. तर ना रस्ते कसे माहिती का, सारखे असे वळणाचेच रस्ते, सरळ रस्ता नाहीच आहे. आणि इकडून खाली उतरलं मनालीतून तर परत वरती चढलोय आम्ही याला धर्मशाळासाठी. आणि इथं सुद्धा इतका गारवा आहे ना, प्रमाणाच्या बाहेर गारवा आहे. खूप छान वाटतंय. तिचं पायाला थोडासा गोळा आला कारण की ती झोपलेली होती, तिला वॉमिटिंग सारखा त्रास होत होता. हां पाय झटक थोडासा. तर आता आम्ही तर थोड्या वेळ थांबतो, गाडीला थोडासा ब्रेक द्यावा लागेल आणि मग त्यानंतर आम्ही निघू इकडून. तर आमची पुढची गाडी आहे ती पाठीमागे आहे की पुढे आहे काय समजत नाही एकदम. काय घरी बापरे, अजून वेळ आहे आपल्याला घरी जायला. आता आपण जाणार आहे धर्मशाला. आजची रात्र उद्याची रात्र. चिकनची भाजी. हो आपण ना आईला किंवा काकूला सांगून ठेवू आम्ही येतोय ना, तर चिकनची भाजी बनवून ठेवा. भूक लागली, चिकनची भाजी खायची आहे. हा बेटा घरी गेल्यावर भेटेल ना. बाय बाय. तुम्ही काय करताय. आय पत्ता खेळतोय मी आता 9th राऊंडवर आहे आणि ती 8th वर आहे. ओके दाखवा मला सारखं बघू द्या तुमचं सीट बघू द्या. सीट वा 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 मस्त. दोघी मागच्या सीटवर बसून पत्ते खेळतायत. पण ती गाडी उद्या कंबर दुखती.
काय मी लाईट टॉर्च लावते थांबा. हा गाडी उधळल्या कमऱ्याचं झोपून घ्या जराशी झोपून स्टोरीज वगैरे सांगा एकमेकीला. नाही झोपला हसायला येतं. असं आहे का? बरं आम्ही खूप मजा केली माग. इकडे बघा आम्ही सगळे इथं थांबलेलो आहे. काय गाडी ओढितो कोण? गाडीवाला. हा अजून किती वेळ यार, अख्खा दिवस प्रवासात गेलेला आहे. इकडचा नजारा इथं सुद्धा बर्फाचे डोंगर दिसत होते बरं का. आता सकाळी सकाळी दिसतील बहुतेक. आहे तो बसलाय वय काय चहा पितोय वय ड्रायव्हर चहा पितोय म्हटलं. हो गार लागतंय. आम्ही इतक्या हायटीवर आलेलो आहोत ना बापरे. म्हणजे श्रेया दीदी खिडकी खोल एक मिनिट. आम्ही इतक्या गाणे स्टॉप करा श्रेयाचे बा. तर आम्ही इतक्या हायटी म्हणजे इतक्या उंचावर आलेलो आहेत ना बघू शकतोय. आणि अजून सुद्धा आमचं जे हॉटेल आहे ना ते आम्हाला भेटलं नाही आहे. आम्ही वाट बघतोय आत्ता येईल हॉटेल आत्ता येईल आणि अजूनपर्यंत आम्ही वरतीच जातोय. म्हणजे बापरे इतक्या वरती रूम घेतलेला आहे. बापरे सगळीकडे अंधार दिसतोय आणि एवढ्या उंचावर आलेलो आहेत ना आम्ही सांगू नाही शकत तुम्हाला. अजून रस्ताच दिसतोय अजून कुठं हॉटेल दिसतोय. आता बघ मार्केट बघ समोर बघ वरती बघ सिटी बघ वरती बघ काय दाखव. होटल देखना यहाँ पे आ रहा है. हे म्हणताय आम्हाला येऊन 1 तास झालेला आहे. बापरे इतक्या उंचावर आहे इतक्या उंचावर आलो आम्ही. अवतार तर बघा कोणतं मी घेऊ का 402 तर 402 नंबरची रूम आहे. बापरे असं डेंजर. आणि व्ह्यू मी तुम्हाला दाखवते पुढून व्हिडिओ काढून आणते मी थांबा. तर बघा हे हॉटेल आहे हे रिसेप्शन एरिया आहे. इथं रूम बुकिंग रूम सगळ्यांचे बघतायत सगळेजण रूम घेत आहेत. चला सगळे आता बॅगा कशा न्यायचे ते चाललंय सगळ्यांचं. आमचं 402 श्रेयजपा आपण आधी सॅक ठेवून येऊ मेन छोट्या बॅगा ठेवून येऊ. नंतर आपल्या काही 2च आहेत ना मग नंतर 2 नेता येतील. त्यांना विचारून बघा नाही आणून देतील का म्हणा. सो आम्ही आता आमच्या 2च मोठ्या बॅग आहेत आणि बाकी छोट्या बॅग आम्ही असे घेऊन चाललो हातामध्ये. पॉवर बँक हे ते भेटला रूम नो फर्स्ट फ्लोर आहे आणि सेकंड फ्लोर आहे. यायचं त्याला काय होतं असं लेफ्ट राईट करतच जायचं. हे जेव्हा भेटला का रूम चला. काय झालं ओ माय गॉड. सरक नाही का 402 रूम आहे ना आपला. हे बघा असे रूम आहेत यार. रूमचा व्ह्यू बघा खतरनाक. हा खतरनाक रूम आहे यार. मी थांब थोडस. वाव रूम तर बघा तुम्ही कसलं सही यार. तर टीव्ही बघ तिकडे त्या साईडला टीव्ही आहे. इथं खाली 2 जणांसाठी आहे. हे परफेक्ट रूम माहितीये का आपल्याला 4 जणांसाठी. मम्मी मी तिकडे झोपणार तुम्ही दोघं इकडे झोपणार. नाही झोपून देणार नाही. कसं काय झोपणार. बेडवर झोपले ना आता मी वरती बेडवर मम्मी मी तुम्ही दोघं इकडे झोपायचं. फोटो काढून घेसरा. जे इथून एंट्रेस आहे. इथं हे मिरर आहे. इथं बाथरूम आहे. बाथरूम आहे. इथं खाली बेड आहे. स्पेस नाही एवढा पण जागा तेवढी बॅगासाठी. ते एवढा पण त्यांनी ते खूप छान केलेलं आहे ना. नाही व्ह्यूज नाही तिथं. व्ह्यू नाही आहे
तो घेऊन आला ना. कोणाची लय रूम भारी पप्पत असली पाहिजे आपल्याला. सगळ्यात अशा नाहीत वाटतं ना, सगळे वेगवेगळे. वेगवेगळ्या सगळ्या. हो सगळे वेगवेगळे आहेत. आपल्या हुंडे भाऊ पाहिजे तिथे आमचं वरचं बेड सोफा कम बेड. पण इथं ना बॅगा ठेवायला स्पेस कमी, बाकी रूम वगैरे तर भारी वाटतोय तो, पण जागा कमी थोडीशी. कपल रूम आहे. हा ते कपल रूम आहेत आणि आपण आले सगळे फॅमिली. कुठे मानसी कुठे? आमचा रूम लय भारी पण जागा कमी. आता मलाच कळलं बघ इथे बेड टाकून ठेवलाय. जागा कुठे ठेवू? ड्रेसिंग टेबल. तुम्ही खाली येऊन बघा रूम माझा. हा ना. अहो असं गोल बेड आहे. हा ना. फुल लाइटिंग आहे. ही तर गॅलरी पण फक्त ना. हा नाही आपण बाहेर पण. तुम्ही खाली येऊन बघा रूम लय भारी. आमचे बघू शकता सगळ्यांचे रूम अशी ना वेगवेगळ्या पद्धतीचेच आहेत. तर मस्त यांचा पण छान आहे, मस्त रूम आहे, भारी आहे. चला चला. त्यांनी कॉफीची पण अरेंजमेंट ठेवलेली ना. चांगली टेस्टला. टेस्टला चांगली बघते तर. हो तर यार मस्त रूम भेटलाय. आणि पण नेमके एकच दिवस आहे. श्रेया कुठे गेली आहे की इथं? खरंच ते भारी वाटते पण यार. तर आता इथं फ्रेश होतो आम्ही आणि त्यानंतर मग खाली जेवण राहील हॉटेलमध्ये आमचं आणि मग थोडंसं आराम करायचा रात्रभर, परत उद्या सकाळची तयारी करायची. सो आता आम्ही फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यानंतर कपडे वगैरे पण चेंज करते, कारण जीन्स वगैरे आहे त्यामुळे थोडंसं नॉर्मल रिलॅक्स कपडे घालते. कारण की ना उद्या आहे ना आम्हाला सकाळी निघायचं आहे. सकाळी निघाल्यानंतर मग लगेच अमृतसर जायचं आहे. त्यामुळे कसं आहे जास्त पसारा करावा लागणार नाही रूममध्ये. जितके म्हणजे जे कपडे उद्यासाठी घालायचे तितके बाहेर काढून ठेवायचे आहे आणि लगेच पटापटा पॅकिंग करून उद्या सकाळी आम्हाला लवकरात लवकर इकडचे जे पॉईंट्स आहे, स्टेडियम आहे इकडचं सगळ्यात मोठं स्टेडियम आहे असं म्हणतात धर्मशालाच्या इथे. तर ते स्टेडियम आम्ही येताना बघितलं पण, तर खूप छान आहे. जे काही मंदिर वगैरे असतील ना तर ते सगळे पॉईंट्स आहे ना ते उद्या सकाळी आम्हाला ते आमच्या गाडीवाल्याने आहे ना ते सांगितलं की तुम्ही फिरून या आणि रोपवे करायचं आहे. रोपवेनीच आम्ही डायरेक्ट खाली जाऊ आणि तो गाडीवाला आम्हाला इथे सोडून आहे ना तर तो सुद्धा खाली जाणार आहे. तर आम्हाला तिथे खालीच भेटेल, आम्ही रोपवेने खाली जाऊ तेव्हा. तर छान वाटतं यार, मस्त वाटतंय रूम एकदा पुन्हा. म्हणजे नाही का असं ते एकदम तृप्त झाल्यासारखे वाटतंय. खरंच मस्त रूम भेटला आहे. तर आता आम्ही इथं आराम करतो, रात्रीचं जेवण करून येतो खालून. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. हां नाही बेटा असं नाही, ए वेडी का जेवण करायचं ना. अरे अरे थांबा, असं नका करू. फक्त हे जे रिंगचे आहे ना ते चालू ठेवायचं. हा तेच चालू आहे ना, मग दुसरं कोणतं चालू आहे आता? हां माझं रूम सगळे बोलत होते. काय दीदी पण बोलत होती हा एवढं मोठं गोल आहे आणि त्याच्या आतमध्ये टीव्ही पण आहे. हो त्याच्या आतमध्ये बघू शकताय मस्त टीव्ही आहे. श्रेया मॅडम मस्त रिलॅक्स होऊन टीव्ही बघतायत आणि मस्त रूमचा आनंद लुटतायत श्रेया मॅडम. कुठे मोबाईल? पण तिचे पप्पा म्हटले तुम्ही दोघी खाली झोपायचं, आम्ही वरती झोपणार आहेत. का का? हा असे नाही, उद्या झोपा. बरं झोपा. नाही उद्या बेटा आपल्याला अमृतसर जायचंय ना. अरे असं नसतं, प्रत्येक ठिकाणी वेगळं. पण यार इतकं भारी ना सगळं मस्त, म्हणजे फील लय भारी येतोय. बर काय म्हणते? मला हमेशासाठी बेड पाहिजे. हा बेड पाहिजे. आपलं घर नाही ना बेटा, आपलं घर ते घर असतं बेटा. इथं फक्त एक दिवसच चांगलं वाटेल, 2 दिवस चांगलं वाटेल, पण शेवटी आपलं घर ते आपलं घर असतं ना. ते बघा कसं दिसतंय रूम. मला हा रूम पाहिजे. तुम्ही सगळे जाऊ, मी आता माझंच एकटा आहे. हा माझीच एकटी आहे. मम्मी आणि मीच राहील. हा मम्मी आणि मी. आणि पप्पा? पप्पा आणि ते खाली. अशो नाही चालत बेटा, तुम्ही दोघी झोपा, आम्ही खाली झोपतो. हां तुम्ही करा एन्जॉय. तू पण झोप ना. मी तुझ्याकडे नाही झोपू शकत ना बेटी, म्हणजे कोंडी. चांगलं काहीतरी लाव ना. आता यांचं चाललंय टीव्ही बघायचं का मस्त. बापरे आता इथं कसं वेगळं, आता वरती आलोय ना आपण. सो आम्ही आलो आहोत जेवायला. तर इथं बघू शकताय डायनिंग हॉल आहे हा हॉटेलचा. आणि शिव रडते, तिला लागली झोप, पण तिच्यासाठी आहे बघूयात म्हणून मेन्यू काय काय आहे पण बघू. हा बेटा हा
थंडी वाजते. आपण किती उंचावर आलोत ना. हो ना. सकाळी सकाळी बाबू आम्हाला लय मोठी गॅलरी आणि पाण्याचा असा आवाज येतो. आमचं तर बेड तर आम्ही फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही आलो जेवण करण्यासाठी. रात्रीचे वाजले 10. त्यात आम्ही जेवण करतो. खाल्ल्यानंतर कळलं जेवण कसं आहे काय आहे माहिती नाही. लाईनीमध्ये उभं राहा. फिश आहे तिकडं. वाव शिव जा पण फिशचा व्हिडिओ का. आज आमचं इथं धर्मशालामध्ये मेन्यू आहे. इथं चिकनची भाजी आहे, मिक्स व्हेज भाजी आहे, दाल आहे, राईस आहे, तांदळाची खीर आहे, सॅलड आहे, लोणचं आहे आणि चपाती आहे गव्हाच्या पिठाची. तर अशा प्रकारचं जेवण आहे आज. मस्त टेस्टी आहे. सगळेजण खात आहेत बघू शकता. आमचे सगळे ग्रुप आहे हा. फक्त शिवच खात नाही. ही शिवच खात नाही. सगळे जेवत आहे. तिला झोप लागली एकदम कडकडीत. सो आमचं जेवण झालेले आहेत आणि जेवण पण छान होतं. फक्त खीर जी होती ना, ॲक्च्युली ती खीर आहे ना याची होती, म्हणजे इसेन्स वगैरे त्यांनी यूज केलेलं होतं. आणि मस्त जेवण झालेलं आहे. चिकनची भाजी होती, मिक्स भाजी होती, डाळ भात होता, सॅलड होतं. थंडी वाजते. एवढ्या उंचावर येऊन इतकी प्रमाणाच्या बाहेर थंडी वाजते. आम्ही स्वेटर घातलेले आहेत दोघींनी पण. शिवनी पण घातलेले बघा. शिवची झोप झाली तर शिव जेवलीच नाही ॲक्च्युली. कच्ची झोप झाली ना तिची. तिला झोपेतून उठून आणली. म्हटलं एकटी रूममध्ये कसं ठेवा तिला. तिला झोपेतून उठून आणली पण तिने एक घास खाल्ला नाही. काही अर्थ नाही त्याला. पण आम्ही जेवलो आहोत आणि छान जेवण झालेलं आहे. डायनिंग हॉल बघू शकताय. झालं का जेवण? जेवण आवडलं काय? डोळे लाल झाले. हो ना. झोपा 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 सगळ्यांनी झोपा. सगळ्यांचे डोळे लाल झाले. सगळ्यांचे डोळे लाल झाले. झोपा सकाळी लवकर उठा सगळ्यांनी. चला बाय. गुड नाईट. कल मिलेंगे. धर्मशाला घूमेंगे फिर. झोप झोप झोप. ते काय सुबह जल्दी जाना है ना. चला चला वरती रूम आहे अशी. इकडे इकडून इथं असं बेसमेंट आहे खाली. इथं वरती चला ना. चावी तुम्हाला माहिती मी रेडी होते. आपको बताए यांना माहिती आहे 6 वाजताच रेडी होऊन बसतो. काय म्हणताय काका? मानसी अंकलला उठवतो आम्हाला बोलतं की तुझ्या पोरीला झोपव. काय काय म्हणताय? एक दोनच दिवस राहिले आपल्याला. काय म्हणताय? 1.5 लाख खर्च करून तू झोपायला आला. हो झोपायला आले ते आराम करायला. बोला काय? काय चला आओ चावी द्या ना आम्हाला. तुम्ही नुसतं निघाली का म्हणताय चावी तर द्या. तर ही आहे आमच्या रूमची चावी. हॉटेल आहे भागसू हाईट. भागसू हाईट. हो भागसू हाईट का? तर हे आहे 402. आणि चला ना. तुम्ही एवढा उशीर नका लावू. या लवकर. चल चल चल. 402. हा धरा चावी खोला. झोप लागली मुलींना कडक आता एकदम. आता टीव्ही नाही बघणार. झोपणार आहेत आता. लिफ्ट हवी. याला लिफ्ट हवी होती ना. गुड नाईट सगळे तुझ्या रूम मध्ये. चला आता गुड नाईट. आम्ही झोपतो आणि मग उद्या निघणार आहोत पॉइंट्स बघायला. फ्रॉक घालू का नको?